चलो आज जो फाइल आपण सर डिस्कस करणार, हा बोला ना. हॅलो, सर ते लास्ट रेकॉर्डिंग अपलोड केलंय का? लास्ट रेकॉर्डिंग कालचं लेक्चर ऑनलाईन लाईव्ह होतं, कालचं केलं ना, बघितलं का तुम्ही? हा कालचं बघितलं, परवाचं. परवाचं नाही केलेलं अपलोड, ते अपलोड करतो ठीक आहे. हे पण अपलोड करतो आताच. चालेल सर. चलो. सर बोला ना, बोला ना सर. है ना? हा हा 20,000. हा 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 ठीक आहे ठीक आहे. फॉर्म फिल करने यस यस, मैं उनको डिटेल दे दूंगा, या फिर लड़की ने दे दिया होगा. हाँ हाँ, मैंने पैसा नहीं. हाँ हाँ, एवरीडे. यस. चल. हॅलो, आवाज येतोय माझा? हॅलो. येस सर. ओके, आता उद्या तुमची जी अॅनिमल यावर टेस्ट आहे ना, त्यामध्ये फायलम इकिनोडर्माटापर्यंत प्रिपेअर करा. फायलम इकिनोडर्माटापर्यंत प्रिपेअर करा. आज जो फायलम आपण डिस्कस करणार आहे 10th नंबरचा फायलम आहे. फायलमचं नाव आहे हेमिकॉर्डाटा. हेमिकॉर्डाटा. आवाज जर येत नसेल तर मला सांगा. आवाज येतोय क्लिअर? हेमिकॉर्डाटा. हेमिकॉर्डाटा, हेमीचं मिनिंग असतं हाफ. हेमीचा मिनिंग असतो काय? हाफ. कॉर्डाटा म्हणजे कोण? कॉर्डेट्स. हेमिकॉर्डाटाला म्हणतात हाफ कॉर्डेट्स. यामध्ये दोन टाईपचे ऑर्गॅनिझम येतात. एक हे जे ऑर्गॅनिझम आहेत यामध्ये येणारे हे आहेत मराईन वर्म्स. मराईन वर्म्स म्हणजे ऍट द बॉटम ऑफ द सी हे वर्म सापडतात. त्यातला पहिलं नाव आहे बेलॅनोग्लोसस. ठीक आहे, बेलॅनोग्लोसस. आणि दुसरं आहे सॅकोग्लोसस. हे ऑर्गॅनिझम कसे दिसतात ते पण बघू आपण. बेलॅनोग्लोसस आणि दुसरा कोणता आहे? सॅकोग्लोसस. आता हा जो फायलम आहे ना, या फायलम मध्ये येणारा जो बेलॅनोग्लोसस आहे याच्याकडे आता हे मराईन वर्म असतात, ऍट द बॉटम ऑफ द सी राहतात आणि सीच्या बॉटमला हे पोअर करून राहतात, म्हणजे बोअर करून राहतात, होल करून राहतात. ठीक आहे, तर या ऑर्गॅनिझम कडे या ग्रुपमध्ये जे ऑर्गॅनिझम येतात त्यापैकी जो एक आहे बेलॅनोग्लोसस. बेलॅनोग्लोसस हा जो ऑर्गॅनिझम आहे हे मराईन वर्म्स आहेत. हा आवाज नाही येते? नाही, परत रिपीट करता का? आता येतोय, मगाशी येत नव्हता. स्क्रीन दिसते का? हा, स्क्रीन दिसते. ओके, बघा इथे हे जे ऑर्गॅनिझम आहे हेमिकॉर्डॅट, यांना म्हणतो आपण हाफ कॉर्डेट्स. हे जे ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांना म्हणतो आपण हाफ कॉर्डेट्स. तुम्ही एक्झाम साठी फक्त इकिनोडर्माटापर्यंत प्रिपेअर करा, तेवढाच पेपर काढलाय. ठीक आहे, आता जो हेमिकॉर्डेट आहे यांना हाफ कॉर्डेट म्हणतो. यापैकी पहिला ऑर्गॅनिझम आहे बेलॅनोग्लोसस. यांच्याकडे पुढे एक माउथ वाला रिजन असतो ज्याला म्हणतात प्रोबॉस्किस. प्रोबॉस्किस हा टेपरिंग असा रिजन आहे जो बोअर करण्यासाठी किंवा समुद्राच्या बॉटमला पोअर करण्यासाठी रिस्पॉन्सिबल असतो. दुसरा रिजन आहे त्याला म्हणतात कॉलर. दुसरा रिजन आहे कॉलर. ठीक आहे, आणि तिसरा रिजन असतो यांचा ट्रंक. प्रोबॉस्किस, कॉलर आणि ट्रंक असे तीन रिजन जे असतात ते बॉडीवर दिसतात.
ठीक आहे. आता या रिजन मध्ये बघा, हा पुढचा रिजन आहे प्रोबॉस्किस, दुसरा रिजन आहे कॉलर. तिसरा हा जो रिजन असतो त्याला म्हणतात ब्रॅकियल रिजन. ब्रॅकियल रिजन ऑर्गॅनिझम आहे बेलानोग्लोसिस. आणि इथे त्यांचे जेनायटल ऑर्गन असतात, सेक्स ऑर्गन असतात. तर या रिजनला म्हटलंय जेनायटल रिजन. हा वाला रिजन काय? हा रिजन आहे कोणता? जेनायटल रिजन. आणि इथे लिव्हर सारख्या सेल्स प्रेझेंट असतात म्हणून याला नाव दिलंय हिपॅटिक रिजन. या इथल्या सेल्स, या सेल्सला नाव दिलं इथे हिपॅटिक रिजन. हिपॅटिक रिजन. आता हा जो फायलम, या फायलम मध्ये दोन टाईपचे ऑर्गॅनिझम सांगितले मी, बेलॅनोग्लोसिस, दुसरा आहे सॅकोग्लोसिस. ठीक आहे. आता हे जे ऑर्गॅनिझम आहेत हेमिकॉर्डेटा मध्ये, यांना सगळ्यात पहिले टाकलं होतं या ग्रुपमध्ये. कोणामध्ये? कॉर्डेट मध्ये ऍड केलं होतं सर्वात. यांना सर्वात पहिले कशामध्ये ऍड केलं होतं? कॉर्डेटा. का बरं कॉर्डेटा मध्ये ऍड केलं होतं? कारण हे जे ऑर्गॅनिझम आहेत यांच्याकडे नोटोकॉर्ड सारखं स्ट्रक्चर प्रेझेंट आहे असं काही सायंटिस्टला वाटलं. कशासारखं स्ट्रक्चर? नोटोकॉर्ड लाईक स्ट्रक्चर. नोटोकॉर्ड जर प्रेझेंट असेल तर ते कोण असतात? कॉर्डेट असतात. असं नोटोकॉर्ड सारखा स्ट्रक्चर या बेलॅनोग्लोसस किंवा सॅकोग्लोसस या ऑर्गॅनिझम कडे आहे असं काही सायंटिस्ट विचार करत होते. त्यामुळे त्यांनी यांना पहिले टाकलं होतं ज्या ग्रुपमध्ये, त्या ग्रुपचं नाव होतं काय? कॉर्डेटा. म्हणजे कॉर्डेटा या ग्रुपमध्ये टाकलं. ठीक आहे. पण नंतर असं समजलं की हे जे स्ट्रक्चर आहे ज्याला नोटोकॉर्ड म्हणून कन्सिडर केलं जातं, ते ऍक्च्युअली नोटोकॉर्ड नसून ते माउथच्या रिजन मध्ये असलेलं एक कॉर्ड सारखं स्ट्रक्चर आहे, बोन सारखं स्ट्रक्चर आहे. त्याला नाव दिलं स्टोमोकॉर्ड. स्टोमोकॉर्ड. ठीक आहे. हे जे स्टोमोकॉर्ड आहे, जे प्रोबॉस्किसच्या रिजन मध्ये दिसतं, यालाच काही सायंटिस्ट काय समजले होते? काय समजले होते याला? नोटोकॉर्ड. पण हे आहे का नोटोकॉर्ड? नाही, हे नोटोकॉर्ड नाहीये. हे नंतरून समजू. सो हे हेमिकॉर्डेट जे आहेत यांच्याकडे या प्रोबॉस्किस आणि मोस्टली त्याचा मेन रिजन आहे कॉलरच्या रिजन. तर हा जो कॉलरचा रिजन आहे, या कॉलरच्या रिजन मध्ये आणि थोडासा प्रोबॉस्किसच्या रिजन मध्ये, तो मेजर पोर्शन या स्टोमोकॉर्डचा किंवा नोटोकॉर्डचा कुठे आहे? कॉलरच्या रिजन. ठीक आहे. तर या कॉलरच्या रिजन मध्ये यांच्याकडे एक स्ट्रक्चर दिसलं. ते जे स्ट्रक्चर आहे त्याला काही सायंटिस्ट लोकांनी नोटोकॉर्ड कन्सिडर केलं आणि यांना या हेमिकॉर्डेटाला टाकलं होतं ग्रुप कोणामध्ये? कॉर्डेट. पण नंतरून असं समजलं की यांच्याकडे नोटोकॉर्ड प्रेझेंटच नाहीये. नोटोकॉर्ड नसून ती काय आहे? स्टोमोकॉर्ड आहे. स्टोमोकॉर्ड म्हणजे माउथच्या रिजन मध्ये असलेला एक स्ट्रक्चर आहे. याला स्टोमोकॉर्डला आणखी एक नाव, याला म्हणतात बक्कल डायव्हर्टिक्युलम. काय नाव आहे? बक्कल डायव्हर्टिक्युलम हे नाव आहे. ठीक आहे. स्टोमोकॉर्डला काय नाव आहे? बक्कल डायव्हर्टिक्युलम. ठीक आहे. आणि या बेसिसवर मग यांना या नोटोकॉर्ड ऍब्सेंट असल्यामुळे यांना पुन्हा इन्क्लूड केलं गेलं कोणत्या ग्रुपमध्ये? नॉन कॉर्डेट. हे लक्षात. म्हणजे हेमिकॉर्डेट जे हाफ कॉर्डेट आहे त्यामध्ये बेलॅनोग्लोसस आणि सॅकोग्लोसस हे ऑर्गॅनिझम येतात. हे नॉन कॉर्डेट मध्ये आहेत. सध्या ते कोणत्या ग्रुपमध्ये? नॉन कॉर्डेट मध्ये. अगोदर कोणत्या ग्रुपमध्ये होते? कॉर्डेटामध्ये. का बरं कॉर्डेटामध्ये होते? त्यांच्या कॉलरच्या रिजन मध्ये नोटोकॉर्ड सारखं स्ट्रक्चर काही सायंटिस्टला सापडलं होतं, पण ते नोटोकॉर्ड नसून स्टोमोकॉर्ड आहे किंवा बक्कल डायव्हर्टिक्युलम आहे. ते नोटोकॉर्ड नाही असं नंतर समजलं आणि मग यांना ऍड केलं गेलं एका ग्रुपमध्ये. त्या ग्रुपचं नाव आहे हेमिकॉर्ड. ठीक आहे. आणि हेमिकॉर्डेटा हे काय आहेत? तर हेमिकॉर्डेटा हे आहेत नॉन कॉर्डेट्स. कोण आहेत? नॉन कॉर्डेट्स. ठीक आहे. आता हे जे फायलम आहे, या फायलम मध्ये असणारे ऑर्गॅनिझम जे असतात यांच्याकडे ऑर्गन सिस्टम लेवलचं ऑर्गनायझेशन आहे. लेवल ऑफ ऑर्गनायझेशन पहिला क्रायटेरिया जो होता आपला, यांच्याकडे कोणता? ऑर्गन सिस्टम लेवल ऑफ काय आहे? ऑर्गनायझेशन. पहिली गोष्ट लक्षात घ्या, ऑर्गन सिस्टम लेवलचं ऑर्गनायझेशन असतं. आता यांच्यामध्ये सिमेट्री कोणती दिसेल तुम्हाला? बायलॅटरल सिमेट्री दिसेल. कारण जर मधनं तुम्ही एक अशी लाईन टाकली तर बॉडीचे बरोबर दोन काय होतात? हाफ पार्ट होतात.
म्हणून यांच्याकडे दिसणारी सिमेट्री कोणती आहे? बाय लॅटरल आहे सिमेट्री, बाय लॅटरल सिमेट्री आहे. ठीक आहे. बॉडी डिवाइड झालेली असते 3 पार्ट मध्ये, प्रोबॉस्किस, कॉलर आणि ट्रंक मध्ये. सर्क्युलेशन यांच्याकडे ओपन टाईपचा बायलॅटरल सिमेट्री दिसते. सर्क्युलेशन किंवा सर्क्युलेटरी सिस्टम जी आहे ती ओपन टाईपची आहे, ओपन टाईपची सर्क्युलेटरी सिस्टम दिसते. आणि रेस्पिरेशन साठी यांच्याकडे गिल्स प्रेझेंट असतात. रेस्पिरेशन साठी यांच्याकडे पाण्यामध्ये असल्यामुळे यांच्याकडे काय असतात? गिल्स असतात रेस्पिरेशन. रेस्पिरेशन साठी गिल्स असतात. यांच्याकडे एक्सक्रीशन साठी जो प्रोबॉस्किस आहे ना तिथे ग्लँड प्रेझेंट असते. हा जो प्रोबॉस्किसचा रिजन आहे इथे ग्लँड प्रेझेंट असते एक्सक्रीशन साठी. त्या ग्लँडला म्हणतात प्रोबॉस्किस ग्लँड. मग आता हा क्वेश्चन एकदा नीट मध्ये पण येऊन गेलाय की जे हेमिकॉर्डेटा असतात यांच्याकडे एक्सक्रीशन साठी काय प्रेझेंट असतं? एक्सक्रीशन साठी यांच्याकडे असतं प्रोबॉस्किस ग्लँड. ठीक आहे. यांच्यामध्ये मेल आणि फिमेल सेक्स सेपरेट असतात. सो सेक्सेस आर सेपरेट. मेल आणि फिमेल सेक्स सेपरेट असतात. मेल आणि फिमेल सेक्स सेपरेट असतात. फर्टिलायझेशन यांच्याकडे आहे एक्सटर्नल फर्टिलायझेशन आहे. पाण्यामध्ये होणारे फर्टिलायझेशन, बॉडीच्या बाहेर यांच्यामध्ये फर्टिलायझेशन होणार आहे. आणि लार्व्याद्वारे डेव्हलपमेंट होते म्हणून डेव्हलपमेंट जी असते ती इनडायरेक्ट असते. सो ऑल दीज आर द कॅरेक्टरिस्टिक्स. डेव्हलपमेंट कशी आहे? इनडायरेक्ट. डेव्हलपमेंट इज इनडायरेक्ट. बघा मग आज जो ग्रुप आपण स्टडी करतोय हेमिकॉर्डेटा हा आहे. इकिनोडर्माटा नंतरचा जो ग्रुप आहे तो हेमिकॉर्डेटा. हेमिकॉर्डेटाच्या पुढे जे आता आपण स्टडी करणार आहेत ते सर्व असणार आहेत कॉर्डेट. म्हणून हेमिकॉर्डेट हे जे आहेत हे इकिनोडर्माटा आणि त्याच्या पुढचा ग्रुप कोणता? कॉर्डेटा. यांच्यामधली कनेक्टिंग लिंक आहे. असा पण एकदा क्वेश्चन येऊन गेला. इकिनोडर्माटा आणि कॉर्डेटा यांच्यामधला कनेक्टिंग लिंक कोण आहे? इकिनोडर्माटा आणि कॉर्डेटाच्या मध्ये कोण येतं? हेमिकॉर्डेट येतं. ठीक आहे. हेमिकॉर्डेटला हाफ कॉर्डेट असं म्हणतात. पहिली गोष्ट. एक्झाम्पल आहे बेलॅनोग्लोसस. दुसरं एक्झाम्पल आहे सॅकोग्लोसस. ही जी समोर आपण फिगर ड्रॉ केली ते बेलॅनोग्लोसस आहेत. पहिले यांना कॉर्डेटा या ग्रुपमध्ये ऍड केलं होतं कारण यांच्याकडे नोटोकॉर्ड सारखं स्ट्रक्चर दिसतं असं काही सायंटिस्ट म्हटले होते. पण नंतर समजलं ते नोटोकॉर्ड नसून ते माउथ मध्ये असलेलं एक स्ट्रक्चर आहे. माउथच्या रिजन मध्ये असलेलं एक स्ट्रक्चर आहे किंवा कॉलरच्या रिजन मध्ये असलेलं एक स्ट्रक्चर आहे. त्याला नाव दिले काय? बक्कल डायव्हर्टिक्युलम. ठीक आहे. आणि या बक्कल डायव्हर्टिक्युलमला स्टोमोकॉर्ड असं सुद्धा म्हणतात. या ऑर्गॅनिझम्स मध्ये सेक्सेस सेपरेट असतात. एक्सटर्नल फर्टिलायझेशन असतं. ऑर्गन सिस्टम लेवलचं ऑर्गनायझेशन असतं. म्हणजे ऑर्गन सिस्टम यांच्याकडे प्रेझेंट असतं. बायलॅटरल आपल्याला सिमेट्री दिसते. सर्क्युलेशन ओपन टाईपचं दिसतं. रेस्पिरेशन साठी यांच्याकडे गिल्स असतात आणि एक्सक्रीशन करण्यासाठी यांच्याकडे प्रोबॉस्किस ग्लँड प्रेझेंट असतं. ठीक आहे. झाले लिहून हे? हॅलो. येस सर. येस. आता एकदा हे ऑर्गॅनिझम बघूया कसे दिसतं. ओके. सर्वांनी इकडे लक्ष द्या. हे जे ऑर्गॅनिझम आहेत इथे पहा. हे त्याचं स्ट्रक्चर दिलंय. स्क्रीन दिसत असेल तुम्हाला. हे जे ऑर्गॅनिझम इथे दिसत आहेत हे आहे बेलॅनोग्लोसस. समुद्राच्या तळाशी प्रेझेंट असतात. बॉटम ऑफ द सी ला प्रेझेंट असतात. ठीक आहे. असे दिसते हे बाय बेलॅनोग्लोसस. हे दिसतं. पुढे प्रोबॉस्किस आहे. मग कोण आहे? कॉलरवाला रिजन आहे. मग कोणता रिजन? हा ट्रंकचा रिजन. ट्रंकच्या रिजन नंतर हा हिपॅटिक रिजन दिसतोय. ठीक आहे. सो दिस इज अ स्ट्रक्चर. हे स्ट्रक्चर आहे बेलॅनोग्लोसस. ठीक आहे. बेलॅनोग्लोसस हे मराईन वर्म्स असतात. समुद्रामध्ये असलेले वर्म्स. आता याच्यासारखा दुसरा एक वर्म दिसतो. त्याचं नाव आहे सॅकोग्लोसस. सॅकोग्लोसस बघा. सॅकोग्लोसस जो असतो याचा आकारच यू शेप आहे. कसा आहे? आकार यू शेप आहे.
एक सेंटीमीटरच्या आसपास किंवा 2 सेंटीमीटरच्या आसपासची साईज असते या वर्मची. बघा हा सॅकोग्लोसिस ची बॉडी कशी, हिची बॉडी बघा, बॉडीच अशी कशी यू शेप, कळतंय? त्यामुळे याची जी डायजेस्टिव्ह सिस्टम असते ती सुद्धा यू शेप दिसते, कळलं? बेलानोग्लोससची डायजेस्टिव्ह सिस्टम कशी असणार आहे? स्ट्रेट असणार आहे. स्ट्रेट म्हणजे माउथ आणि ॲनस एकाच लाईन मध्ये. कोणामध्ये? बेलानोग्लोसस. बघा हा जो बेलानोग्लोसस होता, आता हा जो बेलानोग्लोसस आहे याचा डायजेस्टिव्ह सिस्टम कशी आहे? स्ट्रेट आहे, कारण हा कसा आहे? हा स्ट्रेट वर्म आहे बेलानोग्लोसस. पण जो सॅकोग्लोसस दिसतो तुम्हाला, जो सॅकोग्लोसस दिसतो, जो आता आपण बघितला सॅकोग्लोसस हा वाला, हा सॅकोग्लोसस याची बॉडी कशी? यू शेप आहे. बॉडी यू शेप असल्यामुळे माउथ आणि ॲनस जे असतात ते जवळ जवळ दिसतात, म्हणजे यू शेप दिसतात. ठीक आहे, डायजेस्टिव्ह सिस्टम यू शेप आहे कोणाची? सॅकोग्लोसस. आता हे जे ऑर्गॅनिझम येतात ना, यांच्याकडे प्रोबॉस्किस आहे पुढे, म्हणून यांना ॲकॉर्न वर्म्स असं म्हणतात. काय म्हणतात त्यांना? ॲकॉर्न वर्म्स, ACORN. ठीक आहे, या ऑर्गॅनिझम मध्ये बॉडी जी आहे त्या बॉडीमध्ये पुढे प्रोबॉस्किस आहे, म्हणून यांना आणखी एक नाव आहे, यांना म्हणतात ॲकॉर्न वर्म्स. काय म्हणायचं? ॲकॉर्न वर्म्स. हे आहे स्ट्रक्चर कशाचं? सॅकोग्लोसस. सो बेलानोग्लोसस आणि सॅकोग्लोसस हे जे ऑर्गॅनिझम असतात हे या हेमिकॉर्डेटा नावाच्या ग्रुप मध्ये इन्क्लुडेड आहेत. डन. आता आपल्याला पुढचा टाइप करायचा, पुढचा फायलम. पुढचा जो फायलम आहे तो फायलम आहे कॉर्डेटा. पुढचा फायलम आहे कोण? कॉर्डेटा. आता कॉर्डेटा म्हणजे काय? ज्यांच्याकडे, लक्षात घ्या, ज्यांच्याकडे कोणत्याही स्टेजमध्ये लाईफच्या जर नोटोकॉर्ड प्रेझेंट होती किंवा आहे, ज्यांच्याकडे नोटोकॉर्ड प्रेझेंट असते, कधी ना कधी प्रेझेंट होती किंवा असते, त्यांना म्हणतो आपण काय? कॉर्डेट्स. ठीक आहे, ज्यांच्याकडे नोटोकॉर्ड प्रेझेंट असते त्यांना काय म्हणतो? कॉर्डेट्स. पहिलं फीचर आहे कॉर्डेटचं काय? नोटोकॉर्ड प्रेझेंट असते. नोटोकॉर्ड काय आहे? तर नोटोकॉर्ड हे स्टीफ रॉड सारखं स्ट्रक्चर दिसतं. कोणामध्ये दिसतं? स्टीफ रॉड लाईक स्ट्रक्चर एम्ब्रिओ मध्ये दिसतं. ठीक आहे, एम्ब्रिओ मध्ये प्रेझेंट असेल, लार्वे मध्ये प्रेझेंट असेल, असं स्टीफ रॉड लाईक स्ट्रक्चर जे असेल ते बॉडीच्या बरोबर मध्ये मध्ये दिसतं. म्हणजे सपोज असं ही बॉडी बनलेली असेल ना अशी, याच्यामध्ये कुठे ना कुठे असं नोटोकॉर्डचं स्ट्रक्चर दिसतं, जे स्टीफ रॉड लाईक कार्टिलेजने बनलेलं स्ट्रक्चर दिसतं. कशाने बनलेलं स्ट्रक्चर आहे? कार्टिलॅजिनस आहे. कसं आहे? कार्टिलॅजिनस. स्टीफ रॉड लाईक स्ट्रक्चर आहे, कार्टिलॅजिनस स्ट्रक्चर आहे. या स्ट्रक्चरला म्हटलंय आपण नोटोकॉर्ड. काय म्हटलं याला? नोटोकॉर्ड. दुसरं फीचर काय आहे कॉर्डेटचं? की यांच्या डॉर्सल बाजूने, बॉडीच्या कोणत्या बाजूने? डॉर्सल. डॉर्सल म्हणजे आपली बाजू म्हणजे मागची बाजू. ठीक आहे, डॉर्सल बाजूने हॉलो नर्व कॉर्ड पास होते. हॉलो काय पास होते? नर्व कॉर्ड. आपल्याकडे पण बघा नर्व कॉर्ड कोणत्या बाजूने गेली? आपली वर्टिब्रल कॉलम मध्ये गेली. वर्टिब्रल कॉलम मध्ये गेली म्हणजे कुठून गेली? वर्टिब्रल कॉलम म्हणजे आपली साइड कोणती? ती डॉर्सल बाजू आहे, जिकडे आपला हार्ट आहे ती बाजू कोणती? वेंट्रल. ठीक आहे, तर डॉर्सल बाजूला जे कॉर्डेट असतात त्यांच्या डॉर्सल बाजूला नर्व कॉर्ड जी असते ती प्रेझेंट असते. हे एक फीचर आहे. ठीक आहे, स्टीफ रॉड लाईक स्ट्रक्चर असतं, पहिली गोष्ट. नोटोकॉर्ड प्रेझेंट असते, दुसरी गोष्ट हॉलो डॉर्सल नर्व कॉर्ड जी असते ती प्रेझेंट असते. त्यानंतर यांच्याकडे रेस्पिरेशन करण्यासाठी फॅरिंग्सच्या रिजन मध्ये ओपनिंग प्रेझेंट असतात. जसं बघा आपल्याकडे पण फॅरिंग्स मध्ये ओपनिंग आहे, ज्याद्वारे जिथे काय ट्रॅकियाचं ओपनिंग, बरोबर? कशाचं ओपनिंग आहे? ट्रॅकिया. ट्रॅकिया म्हणजे काय? विंड पाईप आपल्याकडे आहे ना, तो विंड पाईप जे आहे त्याचं ओपनिंग कोणत्या रिजन मध्ये? फॅरिंग्सच्या रिजन मध्ये आहे. रेस्पिरेशन करण्यासाठी यांच्याकडे असतात फॅरिंजियल गिल स्लिट्स. ठीक आहे, आपल्याकडे गिल्स नाही आहेत, पण आपलं जे ओपनिंग आहे ट्रॅकियाचं ते सुद्धा कोणत्या रिजन मध्ये होतं? जिथून आपण गिळतो ना फूड, तो वाला रिजन म्हणजे फॅरिंग्स. फॅरिंग्सच्या रिजन मध्ये ओपनिंग आहे आपल्याकडे सुद्धा. ठीक आहे, तर फॅरिंजियल गिल स्लिट जे असतात ते रेस्पिरेशन साठी प्रेझेंट असतात. हे 3 इम्पॉर्टंट फीचर आहेत कॉर्डेट्सचे. कोणते कोणते? नोटोकॉर्ड प्रेझेंट असतो, डॉर्सल हॉलो नर्व कॉर्ड आहे. ठीक आहे, त्यानंतर रेस्पिरेशन जे आहे ते गिल स्लिट द्वारे होणार. आता नर्व कॉर्ड म्हणजे काय माहिती तुम्हाला? नर्वस सिस्टम. नर्व कॉर्ड म्हणजे काय? नर्वस सिस्टम आहे. ठीक आहे, पुढे बघा. हे जे ऑर्गॅनिझम असतात जनरली बायलॅटरली सिमेट्रिकल असतात. कॉर्डेट कसे असतात? बायलॅटरली सिमेट्रिकल. बॉडी कशी आहे? बायलॅटरली सिमेट्रिकल असते. ठीक आहे, पुढचं फीचर बघा. हे ऑर्गॅनिझम जे असतात, आपण सर्व जे आहोत
कॉर्डेट हे कसे आहोत, ट्रिप्लोब्लास्टिक आहोत. एक्टोडम, एंडोडम आणि मेसोडम असे 3 जर्म लेअर जे असतात बॉडीमध्ये प्रेझेंट असतात. सर्वात बाहेरचा लेअर काय असतो, एक्टोडम. सर्वात आतला लेअर काय असतो, एंडोडम. मधला लेअर काय असतो, मेसोडम. ठीक आहे, 3 जर्म लेअर बॉडीमध्ये प्रेझेंट असतात म्हणून ट्रिप्लोब्लास्टिक आहेत. ठीक आहे, आणि बॉडीमध्ये 2 बॉडी कॅव्हिटी प्रेझेंट असते म्हणून काय आहो, सिलोमेटा. सिलोमेटा म्हणजे काय, सगळ्यात बाहेरचा लेअर काय, एक्टोडम. सर्वात आतला लेअर काय, एंडोडम. ठीक आहे, आणि मेसोडम जो असतो तो स्प्लिट झालेला असतो. मेसोडम कसा स्प्लिट झाला, बाहेरच्या बाजूने एक मेसोडम झाला, आतल्या बाजूने एक मेसोडम बनला. मेसोडम झाला स्प्लिट आणि या मेसोडमच्या मध्ये इथे कॅव्हिटी. मेसोडमच्या मध्ये काय बनली, ही कॅव्हिटी. कळलं, या कॅव्हिटीला म्हणतो आपण सिलोम. ज्यांच्याकडे ट्रू बॉडी कॅव्हिटी असते त्यांना काय म्हणतो आपण, सिलोम. म्हणून सर्व कॉर्डेट कसे आहेत, सिलोमेट आहे. ठीक आहे, आणि सर्वांकडे ऑर्गन सिस्टम आहेत. सर्व जे कॉर्डेट असतात त्यांच्याकडे ऑर्गन सिस्टम आहेत. म्हणून बघा, जी लेवल ऑफ ऑर्गनायझेशन आहे कोणती आहे, ऑर्गन सिस्टम लेवल आहे ऑर्गनायझेशन. बघा मग कॉर्डेट जे असतात काय काय फीचर आहेत, नोटोकॉर्ड प्रेझेंट आहे, हॉलो डॉर्सल नर्व्ह कॉर्ड आहे, फॅरिंग साठी गिल स्लिट्स आहेत, रेस्पिरेशन साठी गिल स्लिट्स आहेत फॅरिंजियल रिजन मध्ये, बायलॅटरली सिमेट्रिकल असतात, ट्रिप्लोब्लास्टिक असतात, सिलोमेट असतात, ऑर्गन सिस्टम लेवलचं ऑर्गनायझेशन असतं. ठीक आहे, आणि आणखी एक फीचर आहे, सर्क्युलेटरी सिस्टम क्लोज असते. म्हणून सर्क्युलेशन कोणत्या टाईपचं दिसतं, क्लोज सर्क्युलेशन दिसतं. क्लोज टाईपचं सर्क्युलेशन दिसणार आहे. ठीक आहे, सो ऑल दीज आर द फीचर्स ऑफ द कॉर्डेट्स. झालं, डन. येस सर. आता हे जे कॉर्डेटचे फीचर झाले, या फीचरनुसार कॉर्डेट जो फायलम आहे, कॉर्डेटा जे असतील 3 सब फायलम मध्ये डिवाइड झाले. कॉर्डेटा फायलमचं नाव काय, फायलम आहे कॉर्डेटा. याचे झाले 3 सब फायलम. 3 काय झाले याचे, सब फायलम. क्लासिफिकेशन करतोय आपण, बरोबर. फायलम कॉर्डेटा आहे, 3 याचे सब फायलम आहेत. पहिला सब फायलम आहे युरोकॉर्डेटा. युरोकॉर्डेटा. ठीक आहे, दुसरा सब फायलम आहे सिफॅलोकॉर्डेटा. सिफॅलोकॉर्डेटा, युरोकॉर्डेटा, सिफॅलोकॉर्डेटा. आणि तिसरा आहे वर्टिब्रेटा. युरोकॉर्डेटा, सेफॅलोकॉर्डेटा, तिसरा कोण आहे, वर्टिब्रेटा. ठीक आहे, त्यातले आता हे जे पहिले 2 फायलम आहेत, सब फायलम एवढे 2, हा 1 नंबरचा सब फायलम आणि हा 2 नंबरचा सब फायलम. हे जे आहेत या दोघांना म्हणतात प्रोटोकॉर्डेट्स. प्रोटोकॉर्डेट म्हणजे सर्वात आधी बनलेले कॉर्डेट्स. कोण कोण, सर्वात अगोदर बनलेले कॉर्डेट्स. प्रोटोकॉर्डेट्स कोण आहेत, युरोकॉर्डेटा अँड सिफॅलोकॉर्डेटा आर रेफर्ड ॲज प्रोटोकॉर्डेट्स. युरोकॉर्डेटा अँड सिफॅलोकॉर्डेटा आर रेफर्ड ॲज, काय म्हणायचं यांना, प्रोटोकॉर्डेट्स. ठीक आहे, आणि हे जे युरोकॉर्डेटा आणि सिफॅलोकॉर्डेटा आहे, दीज आर एक्सक्लुझिव्हली मराईन. कसे असतात, फक्त एक्सक्लुझिव्हली मराईन, फक्त मराईन वॉटर मध्ये सापडतात. ठीक आहे, युरोकॉर्डेटा, सिफॅलोकॉर्डेटा यांना म्हटलंय प्रोटोकॉर्डेट बिकॉज दीज आर द फर्स्ट कॉर्डेट विच वेअर फॉर्म. ठीक आहे, आणि मग कोण आहे, वर्टिब्रेटा. वर्टिब्रेटा कोण असतात, ज्यांच्याकडे वर्टिब्रल कॉलम आहे. ज्या कॉर्डेट्स मध्ये नोटोकॉर्डचं कन्व्हर्जन कशात झालं, वर्टिब्रल कॉलम. नोटोकॉर्डचं कन्व्हर्जन बघा, नोटोकॉर्ड जो आहे त्याचं कन्व्हर्जन कशात झालंय, वर्टिब्रल कॉलम मध्ये झालंय. त्यांना काय म्हटलंय, वर्टिब्रेटा. वर्टिब्रेटा. ठीक आहे, ज्यांच्याकडे वर्टिब्रल कॉलमचं कन्व्हर्जन, नोटोकॉर्डचं कन्व्हर्जन वर्टिब्रल कॉलम मध्ये झालं त्यांना म्हटलं वर्टिब्रेटा. ठीक आहे, बघा आता हे कॉर्डेटा
फायलम कॉर्डेटा, सब फायलम कोणते कोणते झाले? युरो कॉर्डेटा, सिफॅलो कॉर्डेटा आणि वर्टिब्रेटा. त्यातले युरो कॉर्डेटा, सिफॅलो कॉर्डेटा यांना प्रोटोकॉर्डेट्स म्हणतात. हे दोघेही एक्सक्लुझिव्हली मराइन असतात. ज्यांच्याकडे वर्टिब्रल कॉलम बनलाय त्यांना वर्टिब्रेटा म्हणतात. आता पहिला ग्रुप आपण त्यातला स्टडी करू. ठीक आहे, युरो कॉर्डेटा आणि सिफॅलो कॉर्डेटा, आणि त्यानंतर आपण वर्टिब्रेटा बद्दल स्टडी करू. पहिला ग्रुप फर्स्ट ग्रुप युरो कॉर्डेटा. युरो म्हणजे टेल. युरो म्हणजे काय? टेल. युरो कॉर्डेटा. ठीक आहे, युरो म्हणजे टेल. युरो कॉर्डेटा हे जे असतात यांचा जो लार्वा आहे त्यामध्ये लार्व्याद्वारे डेव्हलप. लार्व्याच्या टेल मध्ये नोटोकॉर्ड जी असते ती प्रेझेंट असते. बघा आपण काय म्हटले, कॉर्डेटची डेफिनेशन काय केली आपण? ज्यांच्याकडे नोटोकॉर्ड कोणत्याही स्टेजला प्रेझेंट होता किंवा आहे. काहींमध्ये लाईफ टाईम नोटोकॉर्ड असतो, काहींमध्ये नोटोकॉर्ड हा फक्त लार्व्याच्या टेलमध्ये, ज्यांच्या फक्त लार्व्याच्या टेलमध्ये नोटोकॉर्ड आहे, आणि ऍडल्ट मध्ये तो ऍबसेंट असतो. ऍडल्ट मध्ये कसा आहे नोटोकॉर्ड? ऍबसेंट. लार्व्याच्या टेलमध्ये नोटोकॉर्ड आहे, पण ऍडल्ट मधली ती नोटोकॉर्ड जी आहे ती ऍबसेंट आहे. अशांना म्हटलंय आपण युरोकॉर्डेट्स. काय म्हटलंय यांना? युरोकॉर्डेट्स. ठीक आहे, युरोकॉर्डेटाला आणखी एक नाव, यांना म्हणतात ट्युनिकॅटा. काय म्हणतात यांना? ट्युनिकॅटा. ट्युनिकॅटा म्हणजे कसे? ट्युनिसिन नावाच्या सबस्टन्सने बॉडीचं कव्हर बनलेलं असतं. ठीक आहे, ट्युनिसिन नावाचा एक सबस्टन्स आहे, त्याने बॉडीचं कव्हर बनलेलं असतं ट्युनिकॅटामध्ये. ठीक आहे, आता यामध्ये येणारे ऑर्गॅनिझम कोणकोणते? यामध्ये येणारे ऑर्गॅनिझम आपण त्यांची फिगर पण बघूयात. यामध्ये येणारे ऑर्गॅनिझम आहेत हर्डमॅनिया, त्यानंतर बघा येतो यामध्ये डोलिओलम, आणि यामध्ये येतात साल्पा. बघा हे झाले कॉर्डेट्स. बरोबर. युरोकॉर्डेटा प्रोटोकॉर्डेट मध्ये येणारे ऑर्गॅनिझम आहेत डोलिओलम, साल्पा, हर्डमॅनिया. यांच्या फक्त लार्व्याच्या टेलमध्ये नोटोकॉर्ड असते. ड्युरिंग द कन्व्हर्जन ऑफ लार्वा इनटू द अडल्ट, याला म्हणतो आपण मेटामॉर्फोसिस. लार्वाचं रूपांतर अडल्ट मध्ये होतं, याला मेटामॉर्फोसिस म्हणतो आपण. बरोबर. लार्व्याचं रूपांतर अडल्ट मध्ये ज्या वेळेस होणार आहे, नोटोकॉर्ड जी आहे ती लॉस होणार. ठीक आहे, ड्युरिंग द मेटामॉर्फोसिस नोटोकॉर्ड इज लॉस. ठीक आहे, युरोकॉर्डेट. आता आणखी बघा, युरोकॉर्डेट जे असतात त्यांच्याकडे क्लोज सर्क्युलेटरी सिस्टम असते. क्लोज टाईपचं सर्क्युलेशन असतं, आणि डेव्हलपमेंट लार्व्याद्वारे होते, म्हणून डेव्हलपमेंट कशी असणार आहे? इनडायरेक्ट असणार. डेव्हलपमेंट कशी असणार आहे? इनडायरेक्ट. ठीक आहे, एवढं नोट डाऊन केलं तुम्ही? येस सर. चल आता हे ऑर्गॅनिझम दिसतात कसे बघूयात. इम्पॉर्टंट आहे यांना बघणं, कारण ऑर्गॅनिझम एकदा बघितले तरच ते लक्षात राहतात. एकदा काय 2-3 वेळेस तुम्ही पण स्वतः बघत जा. जेव्हा तुम्ही अभ्यास करता त्यावेळेस ते ऑर्गॅनिझम सारखे सारखे पाहायचे, त्यांची नावं पण लक्षात राहतात. आणि नावं खूप इम्पॉर्टंट आहेत. नीट पॉइंट. ट्युनिकॅटा, ट्युनिकेट्स. हे पहा, हा जो दिसतो ट्युनिकेट तुम्हाला, हा आहे हर्डमॅनिया. ठीक आहे, काय आहे? हर्डमॅनिया. एक मिनिट, आपण याला काय करूयात, स्पेसिफिक मी तुम्हाला नाव लिहून करूयात. स्क्रीन दिसते सर्वांना? येस सर. पहिला ऑर्गॅनिझम बघा, हर्डमॅनिया. हा ऑर्गॅनिझम दिसतो, दुसरं झाड. याच्या बॉडीच्या एका बाजूने माउथ आहे, एका बाजूने ऍनस. एका बाजूने माउथ आहे, एका बाजूने ऍनस. बघा इकडे असतात किंवा इथे बघा, ही डॉर्सल बाजू आहे, ही अँटेरियर बाजू. ठीक आहे, एका बाजूने माउथ आहे, एका बाजूने काय असतो? ऍनस असतो. या ऑर्गॅनिझम एका बाजूने पुढे आतमध्ये जाईल आणि एका बाजूने बाहेर येणार. म्हणजे इथे ऍनस बघा, या एका ओपनिंगला काय असणार आहे? ऍनस असणार आहे, आणि एका ओपनिंगला माउथ असणार. हा झाला पहिला ऑर्गॅनिझम हर्डमॅनिया. बॉडी यांची सॉफ्ट असते. दुसरा बघा, सॉफ्ट बॉडी कशी दिसेल तुम्हाला? बॉडी सॉफ्ट असते म्हणण्यापेक्षा आपण म्हणू बॉडी जी असते ते ट्युनिसिनने बनलेली असते. ठीक आहे, बॉडी जी असते ते ट्युनिसिनने बनलेली असते, ट्युनिकने बनलेली असते, ट्युनिसिनने बनलेली असते. हा ऑर्गॅनिझम हा आहे
ट्युनिकॅटा दिसते ही बॉडी. हे आहे ट्युनिकॅटा, ट्युनिसिन किंवा ट्युनिकेट्स. ठीक आहे. डोलिओलम, साल्पा, हा बघा तो साल्पा, हा साल्पा. तर साल्पा बघ कसं दिसतं. ह्या साल्पामध्ये इथे हार्ट आहे त्याचं, या बाजूला काय हार्ट आहे. ठीक आहे. हे पहा हा साल्पा आहे, या बाजूला हार्ट आहे. आणि हे साल्पा जे असतात ना ते एकाच ठिकाणी खूप सारे असतात बघा, एकाच ठिकाणी खूप सारे, एका लाईन मध्ये, एकाच लाईन मध्ये खूप सारे साल्पा आहेत एकाच लाईन. ठीक आहे. हे साल्पा असेल, हे असेल. यांची बॉडी बघ कशाने बनली, ट्युनिसिनने बनली, ट्युनिकने बनली. या ऑर्गॅनिझम कडे क्लोज सर्क्युलेटरी सिस्टम असते, इंटेस्टाईन पण दिसते यांच्याकडे, हार्ट पण दिसते. हे पहा इथे एक हार्ट दिसते इंटेस्टाईनच्या जवळ, बघा इथे हार्ट दिसते. क्लोज सर्क्युलेटरी सिस्टम आहे, आय असतात त्यांच्याकडे, गँग्लियन पण असतात. ठीक आहे. सो डोलिओलम असेल, साल्पा असेल, हर्डमॅनिया असतील, हे जे ऑर्गॅनिझम आहेत हे इन्क्लुडेड आहेत कोणत्या ग्रुपमध्ये, दीज आर इन्क्लुडेड इन द युरोकॉर्डेट. कळालं. बॉडी कशाने बनलेली असते, ट्युनिसिन किंवा ट्युनिकने बनलेली असते. लार्वा यांच्यामध्ये प्रेझेंट असतो म्हणून डेव्हलपमेंट इनडायरेक्ट असते. एक्झाम्पल आहे हर्डमॅनिया, डोलिओलम, साल्पा. या ऑर्गॅनिझम कडे क्लोज सर्क्युलेटरी सिस्टम प्रेझेंट असते. ठीक आहे. आता जो दुसरा ऑर्गॅनिझम आपल्याला स्टडी करायचा आहे, युरोकॉर्डेटा नंतर दुसरा नाव सांगितलं होतं मी तुम्हाला, सेफॅलोकॉर्डेट. या सेफॅलोकॉर्डेटामध्ये छोटेसे ऑर्गॅनिझम येतात, छोटेसे ऑर्गॅनिझम येतात. यांची साईज 5 सेंटीमीटर पर्यंत असते. ठीक आहे. 5 सेंटीमीटर पर्यंत साईज असणारे छोटेसे ऑर्गॅनिझम येतात, जे फिश सारखे दिसतात पण फिश नाही आहेत. यामध्ये जो ऑर्गॅनिझम येतो त्याचं नाव आहे अँफिओक्सस, किंवा ज्यांना म्हणतात ब्राकिओस्टोमा, ब्रांकिओस्टोमा. अँफिओक्सस किंवा काय म्हणतात त्याच ऑर्गॅनिझमचं नाव काय, ब्रांकिओस्टोमा, किंवा आणखी एक नाव आहे यांचं लॅन्सलेट. ठीक आहे. अँफिओक्सस, त्याचं नाव काय, ब्रांकिओस्टोमा. जीनस नाव ब्रांकिओस्टोमा आहे किंवा नाव होतात लॅन्सलेट. हे जे ऑर्गॅनिझम असतात स्मॉल फिश सारखे दिसतात, पण या ऑर्गॅनिझम कडे काय साईज जी असते ती 5 सेंटीमीटर पेक्षा कमी असते. आता हे जे ऑर्गॅनिझम आहेत यांच्याकडे जी नोटोकॉड असतात हे फिश सारखे दिसतात स्मॉल, पण फिश नाहीयेत. ठीक आहे. फिश नाहीयेत, फिश सारखे दिसतात. हे जे ऑर्गॅनिझम असतील या ऑर्गॅनिझम मध्ये नोटोकॉड बघा, ही अशी लाईफ टिशी हेड पासून, हा वाला रिजन कोणता, हेड, हेड पासून टेल पर्यंत नोटोकॉड कंटिन्युअसली प्रेझेंट असते. ही झाली नोटोकॉड. ही काय झाली, नोटोकॉड. नोटोकॉड जी आहे हेड पासून टेल पर्यंत कंटिन्युअसली प्रेझेंट आहे, म्हणून यांना म्हटलंय सिफॅलोकॉर्डेट. काय म्हटलं यांना, सेफॅलोकॉर्डेट. आणि नोटोकॉड यांच्याकडे लाईफ टाइम प्रेझेंट असते. हेड पासून ते टेल पर्यंत काय प्रेझेंट आहे, नोटोकॉड प्रेझेंट आहे. आणि नोटोकॉड कशी असते, लाईफ टाइम प्रेझेंट असते. जे युरोकॉर्डेट असतात त्यांच्याकडे नोटोकॉड कधी प्रेझेंट असते, युरोकॉर्डेट मध्ये फक्त लार्वेच्या टेल मध्ये नोटोकॉड असते, हे आपण बघितलं. आता दुसरंच एक्झाम्पल बघतो आपण. दुसरं एक्झाम्पल आहे, दुसरा जो सबफायलम बघतोय सिफॅलोकॉर्डेटा, यांच्यामध्ये जे ऑर्गॅनिझम असतात यांच्याकडे नोटोकॉड लाईफ टाइम प्रेझेंट आहे. कशामध्ये आले, कॉर्डेट मध्ये आले. या ऑर्गॅनिझम अँफिओक्सस कडे पण क्लोज सर्क्युलेशन दिसतं, क्लोज सर्क्युलेटरी सिस्टम प्रेझेंट आहे. ठीक आहे. त्यानंतर ब्लड जे आहे त्या ब्लड मध्ये पिगमेंट नाही, म्हणजे ब्लड कलर्ड नाही, कलरलेस ब्लड आहे. ठीक आहे. ब्लड इज विदाउट पिगमेंट, विदाउट काय आहे, पिगमेंट आहे. ब्लड मध्ये पिगमेंट नाही, ब्लड इज विदाउट. ठीक आहे. यांच्यामध्ये कॉर्डेट वाले सर्व फीचर्स आपल्याला दिसतात. तर हे कोण आहेत, सिफॅलोकॉर्डेट्स आहेत. नोट डाऊन केलं तुम्ही. हे जर नोट डाऊन केलं असेल तर आपण
सिफॅलोकॉर्डेटचं एक्झाम्पल बघूयात. अँफिओक्सस कसा दिसतो, स्क्रीन दिसत असेल तर बघा. अँफिओक्सस, अँफिओक्सस हा दिसतोय ऑर्गॅनिझम. दिस इज अँफिओक्सस. बुक मध्ये पण दिला याला. हे 5 सेंटीमीटर पेक्षा कमी साईजचे ऑर्गॅनिझम असतात, तिथे तुम्हाला नोटोकॉर्ड दिसते. नोटोकॉर्ड जी आहे ती प्रेझेंट आहे. बॉडीकडे फिन सुद्धा प्रेझेंट आहे. बॉडीवर हे असे जे लाईन दिसतात ना, यांना म्हटले मायोटोम. मायोटोम म्हणजे मसल्स, मसल ब्लॉक म्हणतात. कसे मसल ब्लॉक आहेत बॉडी. हे पाहिजे असे, हे असे या आकाराचे जे दिसतात, एलच्या आकाराचे जे स्ट्रक्चर दिसतात, यांना काय म्हटलं, मायोटोम्स. हे जे मध्ये आहेत बॉडी, मायोटोम म्हणजे मसल ब्लॉक प्रेझेंट असतात बॉडी, म्हणजे मसल्स जे असतील ते वेल डेव्हलप झाले. ठीक आहे. तर हे जे ऑर्गॅनिझम आहेत यांना म्हटलंय आपण सिफॅलोकॉर्डेट्स. कोणते कॉर्डेट? सिफॅलोकॉर्डेट्स. हेड पासून टेल पर्यंत नोटोकॉर्ड जी असते ती प्रेझेंट असते. बघा मग आता कॉर्डेटामध्ये कोणते कोणते 2 ग्रुप आतापर्यंत बघितलेत आपण. कॉर्डेटामध्ये आपण बघितले, पहिला ग्रुप युरोकॉर्डेटा, दुसरा ग्रुप बघितला सिफॅलोकॉर्डेट. पहिला बघितला युरोकॉर्डेटा, दुसरा बघितला कोणता? सिफॅलोकॉर्डेट. ठीक आहे. आता तिसरा जो ग्रुप बघायचा आपल्याला तो कोणता आहे? वर्टिब्रेटा. ओके. वर्टिब्रेटा म्हणजे काय? यांच्याकडे वर्टिब्रल कॉलम जे असतं ते प्रेझेंट असतं. मग जो सब फायलम वर्टिब्रेटा आहे, सब फायलम जो वर्टिब्रेटा आहे, याच्यामध्ये 2 डिव्हिजन केलेत बघा. हा सब फायलम आहे बरोबर. फायलम आहे कॉर्डेटा, सब फायलम कोणता आहे? वर्टिब्रेटा. याच वर्टिब्रेटामध्ये 2 काय केलेत? सब डिव्हिजन केले. सॉरी, 2 डिव्हिजन केले. पहिला डिव्हिजन आहे अग्नाथा. अग्नाथा म्हणजे जॉलेस ॲनिमल, ज्यांच्या माउथ मध्ये टीथ नाहीयेत किंवा जॉ नाही. ठीक आहे. जॉलेस ॲनिमल्स. टीथ म्हणण्यापेक्षा आपण म्हणू जॉ नाहीये. जॉ म्हणजे कसं, मॅन्डिबल प्रेझेंट असतं, असं वरचा भाग आणि खालचा भाग त्याची मुवमेंट होताना दिसते, असा वाला पार्ट यांच्याकडे नाहीये. यांना काय म्हटलं? अग्नाथा. अग्नाथाला म्हणतात ज्यांच्याकडे जॉ नाही असे ॲनिमल. कोणते? जॉलेस ॲनिमल्स. वर्टिब्रेटामध्ये 2 ग्रुप झाले. पहिला कोणता डिव्हिजन? अग्नाथा. आणि दुसरा आहे ग्नॅथोस्टोमाटा. स्टोमाटा म्हणजे माउथ, ग्नॅथा म्हणजे काय? जॉ. ज्यांच्याकडे माउथ मध्ये काय प्रेझेंट आहे? माउथ जॉने बनलेला आहे, त्यांना काय म्हटलं? जॉड ॲनिमल्स. जॉड ॲनिमल्स. जॉड ॲनिमल्स म्हणजे ज्यांच्याकडे जॉ आहे असे कोण आहेत? ग्नॅथोस्टोमाटा. अग्नाथा म्हणजे जॉलेस ॲनिमल्स. ग्नॅथोस्टोमाटा म्हणजे काय? जॉड ॲनिमल्स, ज्यांच्याकडे जॉ आहे असे. ठीक आहे. मग असे 2 डिव्हिजन इथे झाले. ठीक आहे. मग आता उद्याच्या लेक्चरमध्ये आपण अग्नाथा मधल्या क्लास, सुपर क्लास यांच्याबद्दल स्टडी करू आणि ग्नॅथोस्टोमाटा मधले सुपर क्लास याच्याबद्दल स्टडी. ठीक आहे. तर उद्या तुमची टेस्ट असेल. टेस्ट मध्ये इक्विनोडर्माटा पर्यंत प्रिपरेशन करा. ठीक आहे. आणि 2 दिवसामध्ये हा लेसन संपेल. हे अपलोड करून टाकतो थोड्या वेळात. सर, बोला. उद्या पेपर सेंड कराल का? हा करेल. मला फक्त एक रिमाइंड करशील? हा, मेसेज टाका फक्त मला, मी तुला देईल. सर. ओके.